हो, आता होता पहिला चेंडू. विना तयार, विनय याने ढकलून दिला. आता मात्र जाईल का? सख्या बोलीनं तुक्या बोलीनं तू काय म्हणतो मी काय म्हणतोय. चेंडू मागच्या मागच. धावा झाल्यात तर दोन. आता मात्र श्री गणेशा झाला. संघाचा आरंभ झाला, प्रारंभ झाला. आरंभी प्रारंभ विनंती विद्यादया सागरा. आता मात्र धावा आल्यात त्या दोन. एक चेंडूवर दोन धावा. हो, यावेळी मात्र जोरदार प्रहार. आता मात्र थर्ड मॅनच्या दिशेने गेलेला चेंडू. तुषार मात्र फसलाय, परंतु सेफ आहे. तुषांत याची विकेट सेफ. तुषांत याने गडाची थोडीशी घाई केली होती, परंतु तिथे दिपेश होता. दिपेशाने कुठली चुकी केलीच नाही. दोन चेंडू मध्ये दोन धावा. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन निघतो सुनील. आता मात्र सामना करेल तो विनय. क्षेत्ररक्षण बॉलच्या खाली. आता मात्र महेंद्र यांच्याकडे चुकी झालेली आहे. याच्या आधी कधी चुकी करताना बघितली नाही, परंतु पहिल्यांदाच चुकी झालेली आहे त्यांच्याकडनं. याचा पूर्ण फायदा घेतला तो तुषांत त्याने. आता मात्र तुषांत पहिल्यांदा स्ट्राईकला असतील. सामना करतील तो सुनील याचा. जोरदार महाराज, जोरदार प्रहार करावा लागेल तुषांत याला सुनील यांच्या चेंडूवर. चौथा चेंडू घेऊन निघतो तो पुन्हा एकदा सुनील. तुषांत याला. हो, यावेळी मात्र काय पेशॉट कव्हर पॉईंटच्या दिशेने ढकलून दिलेला. अनिकेत कुठली चुकी करणार नाही. एक धाव, उलटी धाव म्हणावी लागेल. मात्र एक धावाच्या धावसंख्येनंतर धावा झालेल्या असतील तर चार धावा. 4 चेंडू मध्ये 4 धावा. 4 चेंडू मध्ये 4 धावा. पुन्हा एकदा सुनील. पाचवा चेंडू घेऊन विनेसाठी. हो, यावेळी मात्र जोरदार प्रहार क्षेत्ररक्षण बॉलच्या खाली. आता मात्र याचा बफला फाडला. दिखते जिलेबीवर मागते भजी, असं काहीच समीकरण झालं होतं विनय याचं. विनय याला परतावं लागेल, जावं लागेल, उठावं लागेल. आता मात्र पहिला गडी गारत. पहिला मुतखडा देखील बाजूला काढला. मोठा मासा काढायला लागला. तुषांत मात्र निराश असेल. आता मात्र विनय याची जागा भरून काढण्यासाठी घेत असेल तो. नयन. आता मात्र सुनील याचा शेवटचा चेंडू बाकी असेल या शतकामधला. या पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू बाकी. नयन मात्र स्ट्राईक. शेवटचा चेंडूचा सामना करायला येतील. शेवटचा चेंडू. चला, आता मात्र शेवटचा चेंडू. गेम स्टार्ट. मात्र नयन आलेला असेल. सामना करेल तो सुनील याचा. शेवटचा चेंडू. हो, यावेळी मात्र जोरकस फटका दिलेला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मात्र आता एक धाव. या एक धावाच्या धावसंख्येनंतर धावा झालेल्या आहेत त्या एकूण 5. एक गडी बाद 5 धावा एक ओव्हर नंतर. आता मात्र वैयक्तिक दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी कोण येते ते बघूया आपण. दुसरी ओव्हर कोण हाताळेल, कोण घेऊन येईल. आता मात्र आलेले तो अनिकेत. वैयक्तिक पहिली ओव्हर आणि संघाची दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी स्ट्रायकर असेल तर नाही. धडाकेदार फलंदाज, स्टार्टिंग रिफ्रेशर फलंदाज. स्ट्राईकला असेल तो तुषांत. पहिला चेंडू अनिकेत याचा सामना करेल तो पहिल्यांदाच नाही. 4-5 पावलांचा स्टार्टअप घेऊन पुन्हा एकदा अनिकेत. आता मात्र खराब चेंडू. बिरजू भगत सरांचा निर्णय येते तो वाईड बॉल. लफड्याचा बॉल, झिंगाट बॉल म्हणजेच मोफत धावायचा बॉल. माझ्या पद्धतीने नकारात्मक चेंडू. मोफत धाव मिळते या चेंडूवर. पहिला चेंडू, बाहेरचा चेंडू, अकट टप्प्याचा चेंडू.
फिफ्थ स्टंप यॉर्कर, व्हाईट यॉर्कर पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न होता तो अनिकेत याचा, परंतु पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन निघतो तो नयनसाठी. नयन मात्र तयार. हो, यावेळेस देखील लॉंग ऑनच्या दिशेने. आता मात्र हर्षद येईल. हर्षद मात्र फंबलिंग करेल. आता मात्र खायला दिला मटण आणि घशात घुसला चिकन, असं काहीशी फंबलिंग केली. हर्षद मात्र निराश, सुनील मात्र निराश असेल, कप्तान मात्र निराश असतील. आता मात्र एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावा अडकून बसल्यात तर 7. हो, यावेळी आता पुन्हा एकदा दुसरा चेंडू, सुंदर असा पद्धतीचा चेंडू अपील केले होते अनिकेत याने, परंतु पंचांचा कुठलाच निर्णय येत नाही. लेगवायच्या स्वरूपाने एक धाव. धावा झाल्यात 8. एक गडी बाद 8 धावा. दोन चेंडूच्या साह्यानंतर एकूण 8 धावा. पुन्हा एकदा अनिकेत, यावेळी मात्र पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू, लफड्याचा चेंडू, झिंगाटचा चेंडू, म्हणजेच वाईड बॉल, मोफत धाव मिळते. धावा झाल्यात तर 9. एक गडी बाद 9 धावा. धाव फलकावर लागलेल्या आहेत. नाही, आजच्या चेंडूवरती आतापर्यंत जोरदार प्रहार आला नाही, परंतु आता आला. आता मात्र गेला 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 पलीकडे, इकडे तिकडे. यावेळेस मात्र एक कंटेनर, 3 टमटम, 3 टपाक डमडम शॉट. षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्येला वाढ झाली, गती झाली. धावा झाल्यात तर 15. आता माझा चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नयनसाठी. हो, यावेळी मात्र कार्पेट शॉट. आता मात्र हर्षद एकच धाव धावली, दिसायला याचा कुठला प्रयत्न केला नाही. हो, यावेळी मात्र गेला 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 सीधा कॅमेरा जवळ. आता मात्र सीमारेषा पार. षटकार. षटकाराच्या साह्यानंतर धाव संख्या झालेल्या असतील, बॉल झाली, गती झाली, धावा झाल्या त्या 22. रोशन अशी धडाकेबाज फलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा. हो, यावेळी मात्र बुंद्यात टाकलेला चेंडू, बुंद्यात टाकलेला चेंडू पाठवून दिला, लटकावून दिला सीधा सीमारेषा पार. षटकार. यावेळी मात्र जखम झालेली मांडीला, परंतु मल्लम लावला तो शेंडीला, असं काहीच उलट समीकरण केलं. आता मात्र धावा झाल्यात 28. 28 धावा धावफलकावर. माझे सहयोग लेखक म्हणजे चेतन पाटील व स्वराज विटा, माननीय श्री अक्षयदादा म्हात्रे यांचं आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आल्या त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे कॅमेरामॅन, इंडिया क्रिक लाईव्हचे कॅमेरामॅन म्हणजे जी पाटील. $90K च्या आसपास असणारा हा चॅनल. सुंदर सबस्क्रायबर्स वाढत आहेत. खूप चांगले चांगले व्हिडिओ क्वालिटी, सुंदर हायच क्वालिटी म्हणावी लागेल. आता मात्र अविनाश पहिली ओव्हर हाताळण्यासाठी आणि वैयक्तिक संघाची देखील 3री ओव्हर हाताळण्यासाठी आलेले असतील. स्ट्राईकला असेल नयन. जोरदार धडाकेबाज फलंदाजी चाललेल्या असेल ती प्रशांत याची, परंतु बघूया धावा आहेत 28. मात्र पहिला चेंडू अविनाश याचा सामना करेल तो नयन. हो, यावेळी मात्र चेंडू 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 काढला तो डॉट. सुंदर पद्धतीने डॉट काढला. इंजिन बारीक, अवरेज मोकार. आता मात्र
आता मात्र शिल्लक दुसरा चेंडू घेऊन निघेल तो पुन्हा एकदा अविनाश कप्तान नयनसाठी. हो, यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु कुठलाही फायदा झाला नाही. लेगबायच्या स्वरूपाने धाव येते ते एक वाढ गती निर्माण होते. धावा होत आहेत त्या 29 धावा धाव फलकावर 29 रन्स. मात्र दोन चेंडूवर कुठलाही जोरदार प्रहार करवलेला नाही. तुषार त्याला अडकून ठेवला, नयन याला अडकून ठेवला, परंतु बघा तिसरा चेंडू पहिल्यांदा सामना करेल तुषार अविनाश याचा. आता मात्र देखील वाईड यॉर्करचा चेंडू पद्धतीचा, परंतु धाव धावले. तुषार देखील वाचलेला आहे, परंतु पंचांचा निर्णय येते बायच्या स्वरूपाने एक धाव. धावा झाल्यात तर 30 नाही 24. देखील 30 रन्स हो गए. 30च्या घरात धावा बसल्यात. आता मात्र पुन्हा एकदा नयन सामना करेल तो अविनाशाचा. हो, यावेळेस मात्र गलिच्छपणे थोडीशी फंबलिंग केली तिथे पेशाने, परंतु एक धाव चोरटी धाव म्हणायला लागेल. धावा झाल्यात त्या 31. आता मात्र शेवटचे दोन शिल्लक चेंडू बाकी असेल. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल त्या अविनाशाची. अविनाशाने आतापर्यंत देखील मोठे फटके मारू दिले नाही. आकडून ठेवलं, जकडून ठेवलं त्या चेरेदेव संघाला. आता मात्र तुषांत याला दोन मोठे फटके, दोन मोठं आव्हान करावं लागेल. रांजणदेवी संघ देखील जोरदार संघ आहे, तडाखेदार संघ आहे. मात्र बघूया आपण जोरदार प्रहार खेळून काढून शकतील का ते. आता मात्र शिल्लकचे दोन चेंडू बाकी. पाचवा चेंडू घेऊन निघतोय तो अविनाश पुन्हा एकदा तुषांत त्याला मोठा फटका मारावा लागेल. मात्र यावेळी मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू लगावून दिला लॉंगाच्या दिशेने. स्वतः चिता येतील प्रताप कुठली चुकी करणार नाही. एकदा धावल्या दुसरी धावायचा प्रयत्न केलेला आहे, परंतु बघूया पोहोचेल का. हो जरूर, चांगलं रनिंग बिटवीन टू विकेट म्हणावं लागेल. दोन धाव चोरून काढलेल्या असतील. दोन धावाच्या धावसंख्येनंतर धावा झालेल्या असतील त्या एकूण 33 धावा धाव फलकावर. आता मात्र शेवटचा शिल्लक चेंडू. चेतन पाटील स्कोररच्या भूमिकेत, सहाय्य गुणलेखक स्वराज वेटा. सुंदर गुणवत्ता व्यक्तिमत्व म्हणावं लागेल त्यांना. आता मात्र शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन येतो अविनाश. सामना करेल तो. ओहो, यावेळी मात्र चुकीचा टप्पा. आता मात्र जाईल हा चेंडू सीमारेषा पार. यावेळीच मात्र दम खाऊन टोका दिला गाड्याने. चिलीम चुटका विमल गुटका शॉट षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धाव गती निर्माण झालेल्या धावा झालेल्या असतील त्या 39 धावा टोकून काढल्या. 39 धावा टोकून 40 धावांचं आव्हान दिलं ते रांजणदेवी संघाला. चिरदेव संघ धडाकेदार फलंदाज होते, परंतु जावं लागेल. विनय गेल्यानंतर कुठल्या धावा आल्या नाही. नेक्स्ट मॅचचा टॉस का बॉस मध्ये टॉस उडवण्यासाठी येणारा आहे ते मी संजोग स्मृती संघनायक व श्री गणेश संघाच्या संघनायकांना कळवण्यात येते की टॉस का बॉस म्हणजे टॉस उडवण्यासाठी, नानाफेकीचा गोल उडवण्यासाठी या. माननीय श्री मिलिंद दादा यांच्या तर्फे आपण अक्षय दादा यांचा सत्कार होईल. अक्षय दादा म्हात्रे यांचा सत्कार आपण या मंडळातर्फे आपल्याला हार्दिक स्वागत. पंचांची भूमिका करत असतील ते बिरजू भगत सर, त्यांच्या सगळं समयत असतील ते.
लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या चेरेदेव संघ. संजोग स्मृती संघाचे संघनायक व श्री गणेश संघाचे संघनायक आपण नाणाफेकीचं कौल उडवण्यासाठी कॉमेंट्री कक्षात भेट द्या. नवी मुंबईची शिस्तबद्ध आपल्या मैदानाला सन्मान चिन्ह देताना चेरेदेव संघ लहानीशीर पद्धतशीर नियमशीर संघ मैदानाचा ताबा घेताना नयन विनय तृशांत अजय आगासकर असे तडाकेबाज त्याला संजोग स्मृती संघाचे संघनायक कॉमेंट्री कक्षात जोडलेले आहेत. तरी श्री गणेश संघाचे संघनायक आपण कॉमेंट्री कक्षात या. श्री गणेश संघाचे संघनायक कॉमेंट्री कक्षात भेट द्या. संजोग स्मृती संघाचे संघनायक आलेले आहेत. मी अक्षय दादा मात्रे यांना विनंती करेल की आपण नाणाफेकीचा कौल उडवा. आता मात्र होणारा सामना असेल संजोग स्मृती वर्सेस श्री गणेश. हिट्सचा कौल दिलेला आहे. बघूया कोणाच्या हातात नाही लागतं. श्री गणेश संघ आपण नाणेफेकीचा कौल लवकरात लवकर द्या म्हणजेच आम्हाला पुढचा सामना लवकरात लवकर करता येईल. क्षेत्ररक्षण सजवलेले आहे ते चेरेदेव संघाने आता मात्र दोन तडाखेदार फलंदाज उतरलेले असेल. राजदेवी संघाकडून आलेला असेल तो स्ट्राईकला सुनील, नॉन स्ट्राईकला असेल तो वंडर बॉय म्हणजेच हर्षद आता केकेपीएल एका काळी त्याने केकेपीएल गाजवलेला असं खेळाडू म्हणू शकतो आपण. मालिका वीर भेटलेले आहे, मॅन ऑफ द सिरीज भेटलेली असेल त्याला ते केकेपीएल संघाकडून. सुंदर फलंदाज आहे, गोलंदाज देखील तेवढाच आहे, चातुर्य गोलंदाज असेल तो मात्र हर्षद. नॉन स्ट्राईकला उभा असलेला खेळाडू मात्र वैयक्तिक पहिलीवर हाताळण्यासाठी आणि संघाची देखील पहिलीवर हाताळण्यासाठी आलेला असेल तो प्रशांत मात्र पहिला चेंडू घेऊन निघेल. मात्र याचा सामना करेल तो सुनील. पहिला चेंडू हो, यावेळी मात्र भिरकावून दिलेला कव्हर पॉइंटच्या दिशेने सुंदर अशी फिल्डिंग करत असताना दिसेल आपल्याला प्रेम मात्र कुठलीच चुकी करणार नाही. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. पहिल्या चेंडूवर झाला तो श्री गणेश. आता मात्र दुसरा चेंडू घेऊन निघतो तो पुन्हा एकदा हो, यावेळी मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलेला असेल तो थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू. सख्या बोलू ना तू क्या बोलू ना, तू काय म्हणतो मी काय म्हणतो, पंचांचा निर्णय येतो तो सीमारेषा पार चौकार. बेकार भांडी घाशा शॉट, सासू सुनेची आयटम कोणाची, टाकटिक टिक टिक टाकटिक टिक टिक चौकार, कर्रारा चौकार, दणदणीत कधीच चौकार. या चौकाराच्या साह्याने धाव संख्येत आलेला वाढ गती झालेली असेल ती धावा झालेल्या असतील ते एकूण 5 धावा, 2 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन निघेल तो तृशांत. आता सामना करेल हर्षद हो, यावेळी मात्र कार्पेट शॉट लॉंग ऑफच्या दिशेला लगावून दिलेला. मात्र स्वतः अजय तिला कुठली चुकी करणार नाही, एक धाव धावली, दुसऱ्या धावायचा कुठला प्रयत्न करून देखील दिला नाही. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, धावा झालेल्या आहेत त्याचा
3 चेंडू 6 धावा. तीन चेंडू मध्ये 6 धावा. तर मात्र स्ट्राईकला पुन्हा एकदा आलेले असतील ते सुनील. एकदा चौथा चेंडू घेऊन येईल तुषार सुनीलसाठी. हो, यावेळी मात्र जोरदार फटका. आता मात्र डेप विकेटच्या दर्याने दिलेला फटका. पंचांचा निर्णय येतोय तो षटकार. आता मात्र इस बार हुआ घाटा क्योंकि इसने बॉल पे मार दिया जोरदार चाटा. 700 षटकार. या षटकाराच्या साह्यानंतर धावसंख्या वाढ गती निर्माण झाली. धावसंख्या झालेल्या असतील, धावसंख्या पोहोचलेल्या असतील त्या 12च्या घरात. हो, यावेळी मात्र जोरकसाचा फटका. परंतु बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. गेला हा चौकार. आता मात्र सुंदर असा फटका दिला, वेगवान फटका दिला, गती निर्माण दिली. आता मात्र 5 चेंडू मध्ये धावा झालेल्या असतील त्या 16. सुनील याचा जोरकसाचा फटका, जोरदार प्रहार दिला. माननीय श्री अक्षयदादा चव्हाण यांचा आपल्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आसानस्थ व्हा. आता मात्र शेवटचा 1 चेंडू बाकी. प्रशांत त्याचा सामना करेल तो सुनील. आता मात्र शेवटचा चेंडू. हो, यावेळी मात्र हरकत पद्धतीचा चेंडू फसलेला होता सुनील. मात्र फंबलिंग झाली, कुठली धाव काढून दिली नाही. आता मात्र 5-1 10ला 3. चोकबार 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 डॉट बॉल. या डॉट बॉलच्या साह्यानंतर धावसंख्या तिथं अडकून बसल्या. धावा झालेल्या असतील त्या 12, माफ करा 16. या 16 धावसंख्यानंतर धावा, 1 शतक नंतर 16 धावा. मी माननीय श्री चिराग दादा पाटील यांना विनंती करेल की माननीय श्री अक्षयदादा चव्हाण यांचा सत्कार होईल आपल्या मंडळातर्फे. तुमचं धन्यवाद दादा, तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा धन्यवाद दादा. चला मॅचला स्टार्ट करा. मॅच मध्ये येऊया, मॅचच्या सामन्यामध्ये येऊया. आरंभ बघू, प्रारंभ बघू, जोरदार बघूया. हो, आता मात्र उडून दिलेला आहे. तुषांत असेल बॉलच्या खाली. तुषांत मात्र कुठे चुकी करणार नाही. आता मात्र याचा भोपळा पाडला. पहिल्या घाटात पहिली लागलेल्या अवघडचा साडी नाथ नसेल पण होते विघ्न अपशुकवून लचांड लटामर पहिल्याला पुढे पहिला जंगाट पाठीमागा पहिला मुतखडा वाजला. आता मात्र परतावा लागला. आता मात्र मोठा मासा गळा लागला. जावं लागेल, परतावं लागेल, सुटावं लागेल, उठावं लागेल त्या हर्षद याला. मोठा मासा गळा लागला. निराशपणे जात असेल तो हर्षद. पण तो बघूया आपण हर्षद याची जागा भरून काढण्यासाठी कोण येते. चला, आता मात्र हर्षद याची जागा भरून काढण्यासाठी आलेला असेल तो निकेत. हर्षद यांचा मोठा बंधू, छोटे बंधू गेल्यानंतर आलेले असतील ते मोठे बंधू बघूया काय पराक्रम करतील, काय गाजवतील हा सामना, काय वाजवतील हा सामना. मात्र पहिला चेंडू भिरकावून दिला फाईन लेगच्या दिशेने. मात्र दुष्यंत येतील. हो, यावेळी मात्र दुसरा गडी घालत. आता मात्र आसुरी आनंद, आता मात्र पुत्र प्राप्तीचा आनंद, गुवाहाटीला जाऊन मुख्यमंत्री झाल्याचा आनंद झालेला असणार तो चेरेदेव संघाला. आल्या परतावं लागेल. छोटे बंद गेले जसेच मोठे बंद गेले, दोघांना जावं लागेल. आता मात्र निराश असतील ते नॉन स्ट्राईक वर ते सुनील, आता मात्र हॅट्रिक वर असतील ते अजय आगासकर.
ज्यांनी काल झालेल्या सामन्यात 30+ सामन्यामध्ये खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. घनसोली 30+ संघाने मॅच ठेवलेली होती, परंतु तिथे देखील त्याने सुंदर अशी गोलंदाजी केली. आता देखील त्याने तोच पराक्रम दाखवला. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ते अजय आगसकर याची. जोरदार प्रहार करत होते, वेगवान गतीने तिथे चेंडू टाकत होते ते 30+ घनसोली यांनी मॅच ठेवली होती तिथे. सुंदर आताच्या गडीमध्ये देखील सुंदर गोलंदाजी करतात, परंतु आपण बघूया अजून देखील शिल्लक चेंडू बाकी असतील ते यांचे 4. आता मात्र हॅट्रिकच्या संधीवर आता आलेले असेल ते अनिकेत याची जागा भरून काढण्यासाठी संदीप पाटील. आता मात्र तिसरा चेंडू हॅट्रिकचा चेंडू बघूया संदीप सामना करेल. हो, यावेळी मात्र कार्पेट शॉट लगावून दिलेला आहे. प्रेम येईल, बघूया प्रेम चेंडू पकडेल का, परंतु हा गेला चौकार. आता मात्र सख्या बोलीनं तुक्या बोलीनं तू काय म्हणतो मी काय म्हणतो असं काहीच समीकरण झालेलं. आता मात्र कसं झालं माहितीये का, अरे बाबा म्हणून सांगता बोलू नका मेवणीपाशी तक्रार जाईल बायकोपाशी, मग व्हायची तुमची काशी, व्हाल तुम्ही वनवाशी. आणि बाजार भारी त्याचं नाव नवी मुंबईची वाशी. रोग बाय टोक काम कसा चोख, ठोकलाय चौकार. आता मात्र बघूया पुन्हा एकदा चौथा चेंडू. हो, यावेळेस मात्र चौथा चेंडू नयन येतील स्वतः नयन. बघूया कुठली चुकी करणार नाही. एक धाव धावून काढली आहे, दुसऱ्याचा कुठला प्रयत्न केला नाही. या धावाच्या धाव संख्येत धावा झालेल्या आहेत, धावा ती झालेली आहे, धावा झाल्या ते 21 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. आता मात्र 8 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. 21 धावा धाव फलकावर लागलेल्या, 21 धावांची धाव संख्या झालेली आहे. हो, यावेळी मात्र लॉंग ऑनच्या दिशेने फटका दिलेला आहे. स्वतः क्षेत्ररक्षण मात्र कुठली चुकी करणार नाही. या मात्र चोरट्या धाव म्हणाव्या लागतील. 2 धावा चोरून काढलेल्या आहेत. चांगले रनिंग बिटवीन टू विकेट म्हणावं लागेल. सख्या बोलीनं तू काय बोलीनं तू काय म्हणतोय मी काय म्हणतोय असं करत करत 2 धावा चुळीत मुळीत 2 धावा चोरल्या. 2 धावाच्या त्यानंतर धावसंख्या झालेल्या आहेत 23. आता मात्र 7 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. हो, यावेळी मात्र वाईट पद्धतीचा चेंडू होता आणि तृषाने याचे मिस फिल्डिंग. आता मात्र देखताय जिलेबीवर मागताय भाजी असं काहीसं झालं होतं. तृषांत याचा धावा आल्या आहेत. एक धावाच्या धाव संख्येनंतर धावा झालेल्या आहेत त्या 24. आता मात्र 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. बघूया कोण येईल तिसरीवर हाताळण्यासाठी. मात्र आलेला असतील ते विकास. वैयक्तिक पहिली ओव्हर आणि संघाची देखील तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी विकास मात्र अनुभवी खेळाडू, अनुभवी गोलंदाज. पहिला चेंडू घेऊन निघतील ते सिमीसाठी. हो, यावेळी मिळली मात्र वाईट यॉर्कर पद्धतीचा चेंडू. वेगवान चेंडू टाकला होता मात्र हिमांशूने सुंदर असा थ्रो केला. एकही धाव नाही काढून दिली. आता मात्र 5 चेंडू मध्ये 16 धाव. आता मात्र 15 धावांची गरज येणार त्या 5 चेंडू मध्ये. 5 चेंडू माफ करा, रन घेतली 16.
माफ करा कमिटी. 16 धावा गरजेचे आहेत 5 चेंडू मध्ये. आमच्या लेखिकांकडून थोडीशी चूक झाली होती, परंतु बघा आता 5 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. हो, यावेळी मात्र बाहेरचा चेंडू, लफड्याचा चेंडू, झिंगाटाचा चेंडू, मोफत धावेचा चेंडू. आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. दुसरा चेंडू घेऊन यावेळी मात्र सुंदर टप्पा टाकला, सुंदर गुड लेनचा चेंडू टाकला. आता मात्र डॉट. आता मात्र 4 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. पुन्हा एकदा विकास निघतोय. सुनील मात्र सामना करेल. तो विकासाचा एक अनुभवी खेळाडू, दुसरा देखील अनुभवी खेळाडू. आता मात्र लॉंगाच्या दिशेने ढकलून दिलेला षटकार गेला 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 पलीकडे, इकडे तिकडे. हा जातोय तो षटकार. अहो, भांडी कसा शॉट. बायको केली इंस्टावर पासून, तिला हाणली घोड्यावर बसून, आणि हा गडी मेला भांडी घसून. आता मात्र भांडी घसून घसून मेला हा गडी. आता मात्र समीकरण चेंज झालं. ह्या चेंडूवर मजा आली, जेव्हा हा षटकार लागला तेव्हा चेंडूवर मजा आली. आता मात्र रंगतदार सामना. 3 चेंडूवर 9 धावांची गरज. एक मोठा फटका आला मात्र तर समीकरण उघड होईल, परंतु बघूया रंगतदार सामना असेल. 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 2 अनुभवी खेळाडू. विकासाचा सामना करेल सुनील. नॉन स्ट्राईकला असतील ते संदीप. 3 चेंडू 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावांची गरज. सुनील याचा सामना करेल विकास. 2 अनुभवी खेळाडू, गाजलेले वाजलेले खेळाडू. हो, यावेळी मात्र थर्ड मॅनच्या दिशेने दिलेला चेंडू 1 धाव धावली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील का? दुसऱ्या धावांचा देखील प्रयत्न केलेला आहे, परंतु आता धावचेत बाद. संदीप याला परतावं लागेल. आता मात्र 2 चेंडू मध्ये 1 चेंडू. आता मात्र 2 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 2 मोठे फटके लागावे लागतील, 2 बाउंड्री लावायला लागतील. सीमारेषा चेंडू बाहेर घालवावा लागेल. तो सुनील याच्या मात्र क्षमता आहे. अशा मॅच मात्र त्याने आपल्या संघाला विजय प्राप्त, यश प्राप्त करून दिलेले आहे. आता मात्र आलेला असेल तो प्रताप. आता मात्र प्रताप नॉट स्ट्राईकला. संदीप याची जागा भरून काढण्यासाठी. आता मात्र 2 चेंडू 8 धावांची गरज. पुन्हा एकदा विकास निघतोय. सुनील. ओहो, यावेळी मात्र 5ला 1, 10ला 3. चोकबार डॉट बॉल. आता मात्र समीकरण उघड झालं, पलटलं समीकरण. आता मात्र विकास क्षेत्ररक्षण चढवताना दिसत असतील आपल्याला. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअरला असतील ते त्रुशांत. मात्र स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन, मिड ऑफ, एक्स्ट्रा स्क्वेअर, पॉइंट. कव्हरला देखील असतील जितेंद्र पप्पू. परंतु बघूया शेवटचा चेंडू. 1 चेंडू 8 धावांची गरज. हो, यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु जिंकलेल्या